सगळी जागा मागितली त्यातल्या काही जागा आम्ही त्याच्यावर देणार आहोत. उशीर झाला चर्चा चालू होती. प्रस्ताव नाही. आठवले साहेब आणि महायुती एक कुटुंब आहे आणि आठवले साहेब यांचा सन्मान तिथंच आरपीआयचा महायुती करेल. विशेष लक्ष आरपीआयच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे आणि सन्मानपूर्वक त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यांनी 26 जागा मागितलेल्या आहेत. साधारणतः किती जागा देण्याचा कल आहे काय? अजून चर्चा सुरू आहेत. आता चर्चा तुम्हाला थोडं सगळ्या माहित यांनी सांगितलं ना साहेबांनी की आमची आठवले साहेबांची माणसं आणि आमची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांनी मागितलेल्या जागा कुठल्या कुठल्या देता येण्यासारख्या याचा सांगोपान विचार शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि निश्चितच कारण आठवले साहेबांच्या प्रती एक वेगळा आदर महायुतीचा आहे. कारण त्यांनी महायुतीत सदैव जिंकण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आणि एक चळवळीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा कुठेही अवमान होणार नाही, अपमान होणार नाही याची दखल महायुती आम्ही निश्चित घेऊ. दरेकर साहेब, अजून 2 दिवसच उरले आहेत. कधीपर्यंत एक क्लिअरिटी घेईल? कारण काय आपली चर्चा शिंदे सेनेबरोबर चालू आहे दररोज. आता निवडणुका म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी चालू असतात. 3 पक्ष आहेत, आरपीआय आहे, अनेक घटक त्या ठिकाणी असतात आणि एका जागेवर अनेक इच्छुक अनेक पक्ष असल्याने थोडा वेळ लागतो. परंतु महायुती आम्ही घट्ट आहोत, एकत्रित आहोत. अशा प्रकारे जागा वाटप किंवा कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी किंवा विसंवाद नसेल. आम्ही ताकदीने एकत्रित सगळे असं होतं समोर येते की भाजपच्या गोटामधून आता आरपीआयला काही जागा देण्यात येणार आहे. नक्कीच त्या ठिकाणी भाजप असेल किंवा शिवसेना असेल, आम्ही एकत्रित त्या ठिकाणी आठवले साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत. आता कशा कुठून या संदर्भामध्ये रात्री आम्ही बसल्यावर त्या ठिकाणी निर्णय होईल. परंतु त्यांना जागा देणार एवढं निश्चित. उचित सन्मान राखला गेला नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत आणि उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत असं आठवले साहेब आता थोड्या वेळापूर्वी म्हणाले. आठवले साहेबांच्या नाराजीत प्रेम असतं. आम्हाला ते नाराज झाले तरी कधी वाटत नाही. त्यांचा तो हक्क आहे नाराज होण्याचा. त्यांचा पक्ष आहे, ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि एक जबरदस्त असा जनाधार असणारा नेता आहे. आणि तेव्हा जेव्हा कार्यकर्ते तिकीट मागतात, मोठ्या अपेक्षेने येतात, त्यावेळेला नेत्याची भूमिका असते की कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्र्याशी एवढे चांगले संबंध आहेत की भेट झाली की नाराजी त्यांची दूर होते. पण असं म्हणजे कुठे झालं का की शिंदेबरोबर आपली चर्चा दररोज चालू होती, कुठेतरी आठवले साहेबांबरोबर चर्चा होण्यामध्ये कुठेतरी वेळ लागला असं झालं? अजिबात नाही. कारण आठवले साहेबांचा विषय हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः मॉनिटर करत आहेत. आपल्या माहितीसाठी मला सक्त मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत की आरपीआयचा चर्चेत त्या ठिकाणी आपण उचित असा सन्मान केला पाहिजे. डबल डिजिट मध्ये जागा मागितल्या आणि त्यांना कदाचित सिंगल डिजिट मध्ये जागा देण्याची तयारी. अजून यावर अंतिम निर्णय नाही, तथापि त्यांचा सन्मान केला जाईल. सन्मानजनक अशा प्रकारची भूमिका महायुतीची असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांची असेल. तुम्ही ते आलेला आहात. मात्र एक गोष्ट अशी की काँग्रेसने वंचित सोबत युती केलेली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस किंवा वंचित सोबत जाण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळते. अशामध्ये कुठेतरी नवं आव्हान हे महायुती समोर आहे का? आणि तिथेच अशा पद्धतीचा पेच पण पाहिजे. अजिबात महायुती समोर आव्हान नाहीये. आठवले साहेबांचा मागणा अधिकार आहे, त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि कुणी किती आघाड्या झाल्या तरी या ठिकाणी दलित समाजाचा चेहरा, चळवळीचा चेहरा, चळवळीचं नेतृत्व म्हणून रामदास आठवले साहेबच आहेत. हे महाराष्ट्राला काही देशाला माहित आहे आणि त्याच्यामुळे त्यांची भूमिका असते, त्या बाजूने समाज असतो. तुम्ही बघायची म्हणालात की प्रेम आहे साहेबांचं, मग ते लोकसभेला दिसलं नाही, विधानसभेला दिसलं नाही, किमान आता याला तर दिसेल का? महापालिकेला तर दिसेल. आपण लक्षात ठेवा, पंतप्रधान मोदी साहेबांनी देशात मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांनंतर कोण गेलं तर आठवले साहेब गेले. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या शब्दाला किंमत आहे, त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
त्याच्यामुळे आपण अजिबात चिंता करू नका. आमच्यात कुठल्याही प्रकारचं कुणी काही लावलं तरी आम्ही एक आहोत. आम्ही एकमेकांना समजून उमजून त्या ठिकाणी निवडणूक राहणार आहोत. लेकर जी हिंदी में जानना चाहते हैं, प्रेस कॉन्फ्रेंस चल रही थी, नाराजगी व्यक्त की जा रही थी और ऐसे में आप आए, इस तरीके से क्या नहीं, हमारा डिसाइड हुआ था क्या प्रेस चालू है, अटौले साहब कुछ बोलने वाले इसलिए मैं नहीं आया. और मैं तो अटौले साहब के पास तो हर महीने में 1-2 बार मिलता है, फोन पे बात करता है. तो अटौले साहब एक अलग तरह का नेता है अपार्ट फ्रॉम राजनीति, और इसलिए आज भी मैं इसीलिए चर्चा करने के लिए यही आया है. उसमें कुछ हो रहा ही नहीं है. डैमेज कंट्रोल एक्शन लग रहा है. नहीं, डैमेज कंट्रोल नहीं. अटौले साहब ऐसे है कि वो डैमेज नहीं करते हैं. उनका सम्मान करेगा तो कुछ डैमेज नहीं, और हम लोग सम्मान उनका करने का तय किया. त्यांना कमळावरून जायला होणार. कब तक समाधान तुम्ही हो आता पाएगा? सगळंच कसं सांगू अजून आमच्या तुम्ही सीटों की मांग की जा रही है सर, बीजेपी कितने देने को इच्छुक है? नहीं, देखो 227 सीटें हैं, उसमें हम 3 पार्टी आरपीआर और कोई छोटे छोटे घटक है, तो सबका तालमेल करके सीट का बंटवारा होता है. लेकिन एक बार बार मैं आपको कहना चाहता हूँ कि अटौले साहब का सम्मान ही होगा. सर अभी तक सीट शेयरिंग पे कुछ बन पाया फॉर्मूला? शिंदे गढ़ को कितनी सीट आपको कुछ मिलेगी? भी बताएंगे नहीं. अभी कितना दिन रह गया, 2 दिन, सब आपके सामने आए. सर आपके यहाँ उद्धव ठाकरे और राज ठाकरे की पार्टी के कैंडिडेट्स डिक्लेयर होने का वेट कर रहे हैं कि उस हिसाब से आप कैंडिडेट डिक्लेयर करेंगे, इसलिए आप वेट कर रहे हो? हमारी पार्टी महायुति दूसरे के पार्टी के ऊपर, दूसरे पार्टी के नेता के ऊपर नहीं चलती. सर तो अभी तक हमारी पार्टी जनता का क्या मैंडेट है, जनता को क्या लगता है उसके ऊपर चलती है. जनता हमारे साथ है. नेता डिक्लेयर करे, पार्टी डिक्लेयर करे, उससे हमें कोई फर्क पड़ता नहीं. सर, 15 से 16 की बिना जगह मांग की जा रही है. कैंडिडेट्स 15 से 16 की जगह मांग की जा रही है. हो गया ना अभी वो सब. सर बिना कैंडिडेट्स डिक्लेयर किए बहुत सारी सीटों में इंडिविजुअल शिंदे गुट और बीजेपी इंडिविजुअल प्रचार कर रही है. इंडिविजुअल प्रचार नहीं, अभी ये देखो, अभी तक चित्र स्पष्ट होना है, तो अभी जरा प्रीमैच्योर स्टेटमेंट होगा, देखेंगे ना क्या होता है. सर, आज उद्धव ठाकरे द्वारा एक स्टेटमेंट दिया गया, उन्होंने कहा कि बीजेपी के साथ में हमें नुकसान हुआ. सेम तस्वीर हमें कांग्रेस के साथ देखने मिली. तो कहने की मनमुटाव महाविकास आघाड़ी में खुलकर सामने आया. तो उनकी तस्वीर देखी, तो अभी अपनी खुद की तस्वीर क्या है वो देखो पहला. अपने तस्वीर से वजह दूसरे का नुकसान नहीं होता है ना, ये भी सोचने की आवश्यकता है. अभी वो नहीं है हमारे साथ, तो बीजेपी का फ्लो बढ़ता है ना. बीजेपी का नुकसान होता तो वो छोड़ने के बाद बीजेपी का काउंट डाउन होना चाहिए. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.